पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वैजयंती, हाँ आले। हाँ बर, आज दुसरं काही काम नाहीये, त्यामुळे जळमटे जी काही दिसतंय ती काढून घ्या पहिले। वय मोठे सगळे जळमटे काढ लागतो बघा आज। एका हाकेमध्ये कधी येणार नाही। वैजयंती, आले आले, येते जरा। आज तू मुक्ताच्या हातामध्ये घराच्या चाव्या दिल्यास, घराची जबाबदारी सोपवलीस आणि आजच हा मुलगा मला विचारतोय आपल्या व्यवसायामधलं कुठलं काम मुक्ता बाहेर जाऊन करू शकते। एक काम करा, या सारंगला बरोबर घ्या आणि घरातल्या सगळ्या बायका घराच्या बाहेर पडा आणि आपला व्यवसाय सांभाळा। मी नोकर मंडळींना घेऊन घरातली सगळी घरकामं करतो। दादा हे नाही, हे जास्त छान होईल। काय बोलताय तुम्ही? मी काय बोलतोय नाही, तुझा मुलगा काय बोलतोय ते बघ। काय म्हणतायत ते? काही मुक्ता बाहेर काम शोधते, पण आता आपलं नाव इतकं मोठं आहे की त्यामुळे तिला बाहेर कुठे जॉब मिळत। सो मी दादांना रिक्वेस्ट करत होतो की आता आपला इतका मोठा बिझनेस आहे, सो आपल्या बिझनेसला जर त्यांनी जॉईन केलं, काही छोटं मोठं काम जर तिला करता आलं तर। नाही, हे यांनी नाही मला विचारलं, हे तिनं ह्याला मला विचारायला भाग पाडलं। अहो नाही दादा, मी मागापासून हेच सांगतोय की तिला यातलं काहीच माहित नाहीये। मला पण तेच म्हणायचं, मला नाही वाटत ती काही विचारायला सांगेल तुला। हो ग, तिने नाहीच सांगितलं विचारायला आणि आपण हे डिस्कस करतो याची तिला काहीच आयडिया पण नाही। आणि तसंही तिला संबळ वाजवायला आवडतो, सो ती जॉब पण असं शोधते की जिथे तिला तिची आवड जपता येईल आणि त्यामुळेच आपल्या बिझनेसकडे ती जॉब म्हणून बघू सुद्धा शकत नाही। अरे मग हे जर आहे तर हे सगळं मला विचारण्याचं कारणच काय? गरजच नव्हती ना। तरी बरं, या निमित्ताने एक गोष्ट कळली, तुझी बायको तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे। पाहिलंच ना, एवढे चिडलेत ते, पण मुक्ताचं कौतुक करायचं काय थांबत नाही। या ना त्या कारणाने मुक्ताबद्दलचं प्रेम तुमच्या बोलण्यातनं बाहेर पडतच। निघा आता आणि सुनीला सांग, चाव्या ही नुसत्या चाव्या नाहीत, ही घराची फार मोठी जबाबदारी आहे। ती कशी सांभाळायची तू जास्त चांगलं समजावून सांगू शकतो। बाहेरची कामं आहेत ना, ज्यांना कामाची गरज आहे अशी बरीच मंडळी बाहेर फिरतायत, त्यांच्यासाठी ती कामं सोडून दे। तू नको करूस, तू घर सांभाळ। हो, मी बोलते तिच्याशी। मुक्ताचं कौतुक कसं काय करू शकतो हे तिच्याच लोकांच्या समोर नाही, हे असं होता कामा नये। तुम्हाला जगातल्या सगळ्या बातम्या माहिती आहेत ना? त्यासाठीच तर पेपर वाचतो ना। मग घरात काय चाललंय हे माहितीये का? ते कुठं पेपरात छापून येतं का? अहो, त्या वैजयंती वहिनींनी आपल्या घराच्या चाव्या त्या मुक्ताच्या ताब्यात दिल्या आहेत, म्हणजे तिजोरीच्या चाव्या सुद्धा, आणि सगळा कारभार तिच्या हातात टाकून ती मोकळी झाली बाई। हो, चांगलं आहे ना मग। अहो, काय चांगलंय? तुम्हाला यात काही चुकीचे वाटत नाहीये का? मला तर काही यात काही चुकीचं वाटत नाही, तुला काय वाटतं? अरे देवा, काय हा माणूस, त्याला काहीच कसं कळत नाही। अहो, काय पेपर घेऊन वाचताय पुन्हा? अहो, तुम्हाला कळत कसं नाहीये? अहो, हा सारंग मुक्ताला आपल्या व्यवसायात सामील करून घ्या असं सांगायला दादांकडे गेला होता। हो का? वा वा, काय म्हणाला दादा? अहो, दादानी त्याला चांगलं खडसावलं। अरे अरे, काय दादा? आता हे चांगलं घडलं तर अरे रे रे। अच्छा, हे चांगलं आहे का? अहो, तुम्हाला कळत कसं नाहीये? हा, आता तरी जरा जागे व्हा। इथे युवराजला व्यवसायात शिरता येत नाहीये आणि हा सारंग मुक्ताला व्यवसायात शिरवायला सांगतोय। आज नाही म्हणतायत, पण उद्या हो म्हणाले तर पुत्र हट्टापायी बापाला गुडघे टेकायला वेळ लागणार नाही। सगळा व्यवसाय त्या सारंगच्या नावावर करतील आणि सारंग त्या मुक्ताच्या नावावर करेल आणि सारंग आपल्याला भीक मागायला पाठवेल। कोण? सारंग? मला नाही वाटत सारंग असं काही करेल, तो कधीच काही करणार नाही असं। अहो, त्यासाठी घड्याची वाट बघायची का? आणि मुक्ता त्या व्यवसायात शिरली तर काय होईल याचा विचार तरी केलाय का तुम्ही? अगं, ती का शिरेल या व्यवसायात?
तिला जर या व्यवसायात शिरायचंच असतं तर ती अशी काम मागायला बाहेर गेली असती का? अहो गेली असती नाही, गेली होती, पण दादांच्या नावामुळे तिला कामच देईना कुणी. मला वाटतं यामुळे सारंगच्या डोक्यात किडा वळवळला असणार. मग आता तरी सावध व्हा. सहाव्या मुक्ताच्या हातात गेल्यात आणि सगळा व्यवसाय त्या सारंगच्या हातात. आता आपल्या हातात भिकेचा कटोरा यायला वेळ लागणार नाही. आज एक गोष्ट फार चांगली घडली. मुक्ताला बाहेर कुठेही नोकरी मिळणार नाही हे सारंगला कळून चुकलं. फार चांगलं घडलं. शिवाय जे काही मी त्याला घरातल्या जबाबदारीबद्दल बोललोय त्याचाही तो गांभीर्याने विचार करेल. याला जर का घरातल्यांची विशेषतः वैजयंतीची साथ मिळाली तर मग चित्र बदलायला वेळ लागणार नाही. मुक्ता, तुला जर काम दिलं असतं ना तर त्यांना ह्यांच्याकडनं जो पैसा मिळतो ना तो थांबला असता आणि जो तो स्वतःच्या पोटाचंच बघणार ना. तर अगं तू असा का नाही विचार करत आहेस की तुला हे काम मिळालं नाही याचा अर्थ दुसरं काहीतरी चांगलं तुझ्याकडे येणार आहे. मुक्ता, अगं माझ्याकडे भन्नाड बातमी आहे. तिला काम मिळालं नाही ते बरंच झालं. तिला अजून या रावसाहेबांच्या नावाचा, त्यांच्या ताकदीचा अंदाजच नाही. लोकांनी माझं नाव घेऊन नाकारलं तेव्हा चांगलीच हादरली. माझी काळजी लोकांनीच घेतली, पण तिचं नशीब कायम तिला साथ देतं. भीती वाटते मला तिच्या नशिबाची. किती अडथळे आले तरी तिला जे हवं असतं ते ती मिळवतेच. ते म्हणतात ना, एक दार बंद झालं की नशीब लगेच दुसरं दार उघडत असतं. फक्त ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. मी पाहिलं, अरे मी वाचलं आणि लगेच तुमच्याकडे घेऊन आलो. भाऊ काका, तुम्ही जे बोलता ते जरा क्लिअर सांगा ना, कळत नाही आम्हाला. सांगतो. हे बघ, ही बातमी वाच. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पारंपरिक वाद्य स्पर्धा. मुक्ता, तू या स्पर्धेत भाग घ्यायचा आहेस. अगं, तू एक उत्तम वादक आहेस अशी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची चांगली संधी मिळाली आहे तुला आता. आणि शिवाय पहिलं बक्षीस 25 लाखाचे. 25 लाख. अरे बापरे, अगो बया. दॅट्स ग्रेट. मुक्ता, बिलीव्ह मी, हे बघ, तुझी कला ना लोकांसमोर मांडण्याची ह्यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. नाही, मला स्पर्धेचा काहीच अनुभव नाहीये. म्हणजे मी एका स्पर्धेत भाग घेतलेला, पण तो गावात. पण ती स्पर्धा तू जिंकली होतीस हे नको विसरू. मग मोठी आई, हो तिकडं काय 5 स्पर्धक होते, इकडं एकापेक्षा एक वादक असणार. मग तुझ्यात काय कमी आहे? सबसे बडकर है तू. मला काय वाटतं माहिती का मुक्ताताई, तुला चांगला गुरु आणि नीट तालीम करायला मिळाली ना तर स्पर्धेकरता एकदम ओके थँक्यू मध्ये रेडी होशील तू. काय लहान असताना मला कुणीही शिकवलं नाही, तरी पण मी तबला ढोलकी वाजवायला शिकलो. माझा मित्र होता ना, त्याच्या घरी जाऊन प्रॅक्टिस करायचो मी तबल्याची. भाऊ काका, हा बोल. तुम्ही माय गुरु व्हाल? मला माहित आहे तुम्ही
तुम्ही लय चांगला तबला वाजवता. वय माझा भाऊ लई चांगला तबला वाजवणारा होता, पर या घरच्या बंधनामुळे त्याला कायमचा तबला झाकून ठेवावा लागला. नाहीतर माझा भाऊ देशातला 1 नंबरचा तबला वाजवणारा झाला असता. भाऊ काका, अहो तुमच्यातला लपलेला तबला वादक आता बाहेर काढा. तुमची कला जोपासायची आणि तुमची कला ही जगासमोर अशी उधळायची ना, यापेक्षा दुसरी संधीच मिळणार नाही तुम्हाला. मी तुला विचारणारच होतो, पण म्हणलं आपण स्वतःहून कसं विचारायचं ना, म्हणून नाही विचारलं. काळजी करू नको, मी तुला शिकवेन. आता आपण अशी एकदम जय्यत तयारी करूनच स्पर्धेत उतरायचं. चालेल. पण दादांना काय सांगायचं? आणि तालीम कुठं करायची? आपल्या घरी तर शक्यच नाही. मला काय वाटतंय, दादांना जर समजलं ना तर ते काय परमिशन देणार नाही. सो मला वाटतं त्यांना न सांगितलेलंच बरं. हा जो टॉपिक आहे ना, तो आपण आपल्यातच ठेवू. काय बरोबर आहे. सारंग म्हणतोय ना, ती पटतंय मला. आपण दादांना काहीच सांगायला नको. तालमीसाठी माझं घर आहेच की, तिकडे येऊन कामा बी बिंदास तालीम करू शकता. काही विषय नाही. अरे वा, प्रश्न सुटला. हो, हा चांगला पर्याय आहे मुक्ता. अहो तुम्हाला सगळ्यांना खरं सांगू का, मला हे पटन असं झालंय. एवढी मोठी गोष्ट नाही लपून ठेवायला पाहिजे. दादासनी जाऊन सांग, म्हणजे स्पर्धा गेली मग रडत बस. मुक्ता, भाऊजी म्हणतात ना ते अगदी बरोबर वाटतंय मला. अगं नशिबाने दुसरी संधी दिले तुला, त्याचा अवेर नको करूस तू. मुक्ता, मी तयार आहे. ये बात अंगाशी. हा ओके वे, थँक्यू. काम झालेलं एकदम. हा आता बोला, तालीम केव्हापासून सुरू करायची? हा मस्त. गुढीपाडवा जवळ येतोय. अरे महत्वाच्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या गुरु शिष्याच्या नात्याला सुरुवात करूया. यशस्वी भव. अहो ते गुलमोहर रोडला ते फोन वाल्यांचं ऑफिस आहे बघा. हा तिथनं असं खाली जायचं. हा खाली गेलात ना की उजव्या हाताला तुम्हाला गणपतीचं मंदिर लागल. हा गणपतीचं मंदिर लागलं का नाही की मग गणपतीच्या मंदिराकडे असं म्हणजे सूर्य जिथं उगवतो तिथं तोंड करून उभं राहायचं आणि मग ते समोरच आहे लगेच. अहो म्हणजे कुणाला पण विचारा, रावसाहेब नगरकरांचं घर घरपर्यंत नेऊन सोडतील. हा पण आज पोचतो होईल ना? हा हा मग बरं होईल, बरं होईल मग. यार मुक्ता, तू एवढी ब्युटिफुल आहेस ना, सकाळी सकाळी अशी तयार होऊन आलीस ना की माझा दिवस एकदम फ्रेश होऊन जातो. आता आज काय विशेष? सकाळी सकाळी कौतुक सुरू केलंय. तुझं कौतुक करायला मला काळ वेळ बघायची गरज लागत नाही. एक मिनिट मी आलोच.
मुक्ता, मी माझ्या कमाईतून पहिल्यांदा गुढीसाठी साडी आणले. कशी वाटते? वा, लय छान आहे. पण मला एक कळना, दादांना काय सांगायचं साडीबद्दल? अहो नाही, मग मी ते संबळ वाजवण्याच्या प्रॅक्टिससाठी पप्प्या भाऊंच्या घरी जाणार. मग त्यांना काय सांगून घराबाहेर पडायचं? ए मुक्ता, ते माझ्यावर सोड. मी असं काहीतरी रिझन सांगेन ना दादांना की त्यांना डाऊट पण येणार नाही. आणि जे लोक आपलं हे सिक्रेट दादांपर्यंत पोहोचवू शकतील त्यांची खबरदारी आई घेईल. सो तू रिलॅक्स राहा. पण मला अजून एक प्रश्न पडलाय. आता काय? भाऊ काका छोट्यांना काय सांगतील? माधवी, तुला असं नेहमी वाटायचं ना की आपल्या नवऱ्याने काहीतरी काम करावं, त्याला 4 लोकांनी ओळखावं, त्याला ती ही द्यावी, इज्जत द्यावी, असं नेहमी वाटायचं ना? हो. तुझी ती इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. काय सांगता? पण कशी? सांगतो. मला एक काम मिळालंय. म्हणजे आता पैसा जास्त मिळणार नाही, पण नाव आणि इज्जत मिळेल. काय सांगता? पण काम काय आहे? जे काही काम आहे ते मी तुला सगळं सांगतोच, पण प्लीज कोणालाच काही कळू देऊ नको. आता कोणाला काही बोलू नको. हो नाही बोलत हो, पण काम काय ते तर सांगा ना मला. हे बघ माधवी, मी एक चांगला तबला वादक आहे हे तर तुला माहितीच आहे. त्याच संदर्भात काम मिळतंय. म्हणजे आता मी नेहमी नेहमी वाजवायला लागलो ना की मग सगळं डिटेल मध्ये कळेल. हो, पण रावदादांना तुम्ही वाजवायला जाताय हे समजलं तर? हेच ना, त्यांना काही कळू द्यायचं नाही म्हणूनच मी रात्रीचं बाहेर जाऊन वाजवणार आहे. दादाला कळलं तर मग काय सगळं संपलं. तोच माझ्या कानाखाली वाजवेल. नाही नाही, मी कुणालाच काय कळू देणार नाही. तुम्ही गपचूप जा ते वाजवायला. जाऊ ना? हो, बिनधास्त जा. थँक्यू ग, थँक्यू. मोठे, बरं झालं तुम्ही इकडे भेटलात. काय झालं? मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना. मोठी आई, मला अजूनही असं वाटतंय की मला एवढा लवकर हे सगळं नाही झेपणार. अगं, तुला खात्री नसेल ना तरी मला खात्री आहे तुझ्याबद्दल. मुक्ता, तुला 2 नाही देवी आईसारखे 4 हात आहेत. त्यामुळे घरातली कामं, बाहेरची कामं सगळं व्यवस्थित पार पाडशील तू. आणि मी आहे ना सपोर्टला, नको काळजी करू. आणि आजच्या संध्याकाळच्या रिहर्सलचं टेन्शन तर अजिबात घेऊ नको. मी यांना सांगितलंय की तुम्ही दोघं देवळात जाणार पूजेसाठी म्हणून. तुम्ही सांगितलं? हो. अहो, पण हे पण आताच काहीतरी कारण सांगायला गेलेत. हो हो. अरे देवा, चल चला. दादा, मी आणि मुक्ता आम्ही संध्याकाळी बाहेर फिरायला जातोय. मला आधीच समजलंय ते. तुम्हाला समजलं? पण म्हणजे कसं काय समजलं तुम्हाला? कसं म्हणून काय विचारतोस? समजलं, सगळं समजतं मला. तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी मला गोष्टी सगळ्या कळतात. नुसतं तू बाहेर जाणार आहेस एवढंच नाही, कुठे जाणार आहेस आणि कशासाठी जाणार आहेस तेही समजलंय. त्यांना बघा ना, काहीच कळना, किती घाबरलेले दिसतात. गप्पा चालत का दोघांच्या? दादांना माहितीये आम्ही दोघं कुठे जातोय ते. का तुझ्या आईला पण माहितीये का? हो हो दादा, आईला माहितीये. काय वेड्यासारखं विचारतोय? माहित असणारच, तिनेच तर मला सांगितलं. व्हॉट? काय आई न? हो म्हणजे अगं आई, तू का सांगितलं असशील दादांना? का म्हणजे लपवून ठेवायचं होतं का?
नाही नाही म्हणजे तुम्ही दोघं देवळात चाललाय पूजेला, यात काय लपून ठेवायचं ना सारंग? पूजेला जाताय ना ते सांगितलं मी. हो दादा हो. उगाच टेन्शन घेतलं मी, त्यात काय लपवण्यासारखं आहे. फक्त हे स्वतःहून सांगितलं असतंच तर मला फार बरं वाटलं असतं. हो दादा हो दादा, म्हणजे मी नेक्स्ट टाइम पासून असंच करेन. मी आहे बाहेर आहे मी. हा हा आहे मी. मोठी आई काय झालं? त्यांनी सगळं सांगून टाकलंय, कळलंय त्यांना. अरे देवा, म्हणजे सगळंच संपलं. असं काही झालेलं नाहीये, सगळं नीट आहे. चेहरावर कसं मोठी आई तुम्ही पण ना, देवच पावला.